आणि आता बातमी पुणे अपघातासंदर्भात विशाल अग्रवालला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुणे पोलीस कोर्टाकडे विशाल अग्रवालची कोठडी वाढवून मागणार आहेत। कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। 2 दिवस केलेल्या तपासाच्या अनुषंगानं पुणे पोलीस आज कोर्टामध्ये काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, आज पुन्हा एकदा विशाल अग्रवालला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। इतकंच नाही तर त्याची कोठडी देखील वाढवून मागण्याची शक्यता आहे। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे कार अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना आणखी चौकशी जी आहे ती विशाल अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंबातील सदस्यांची करायची आहे। त्यामुळे पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा आणखी कोर्टामध्ये पोलीस कोठडी वाढवून मागण्याची विनंती जी आहे ती केली जाणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून खरं तर पुणे पोलिसांकडून या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने तपास जो आहे तो केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रगच्या दिशेनं सुद्धा आता पुणे पोलिसांनी तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। पोलिसांना संशय आहे की ज्या दिवशी अल्पवयीन आरोपीनं मित्रांसोबत पार्टी केलेली होती त्या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन जे आहे ते केल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने सुद्धा पुणे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला अल्पवयीन आरोपीचे जे आजोबा आहेत सुरेंद्र कुमार अग्रवाल, त्यांना सुद्धा काल पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं होतं। छोट्या राजांचं कनेक्शन जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्या प्रकरणामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा काय या प्रकरणामध्ये संबंध आहे का हे तपासण्यासाठी सुद्धा पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांची काल चौकशी जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेमध्ये जी पोर्शे कार अल्पवयीन आरोपीनं वापरलेली होती त्या पोर्शे कारची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं पुणे पोलिसांवरती आरोप केले जात आहेत। ज्या दिवशी अल्पवयीन आरोपीनं पार्टी केलेली होती त्या दिवशी अल्पवयीन आरोपीला ज्या येरवडा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं होतं त्या पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन आरोपीला पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांवरती करण्यात येतोय। तर कोणत्या आमदारांना राजकीय दबाव आणला अशा पद्धतीने सुद्धा आरोप जो आहे तो करण्यात आला। येरवडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। त्या अनुषंगाने सुद्धा पुणे पोलिसांनी तपास केलेला आहे। मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये झालेला तपास आणि आणखी करायचा असलेला तपास या अनुषंगाने आज पुणे पोलीस जे आहेत कोर्टाकडे आणखी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी जी आहे ते करू शकतात। मात्र आज कोर्टामध्ये पुणे पोलिसांकडून आणखी काय नवीन माहिती जी आहे ती दिली जाते की पण महत्त्वाचं असणार आहे। काल जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता, खरं तर अग्रवाल कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की अल्पवयीन आरोपीचा तो व्हिडिओ नाही। सोशल मीडियावरती सुद्धा या व्हिडिओवरून बरीच चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आज पुणे पोलीस कोर्टामध्ये काय माहिती देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज विशाल अग्रवाल आणि इतर 2 विशाल अग्रवालची कोठडी वाढवून देते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे अपघात प्रकरणातील कारची आता फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आलेली आहे। फॉरेन्सिक पथकानं अपघातानंतर झालेल्या गाडीच्या स्थितीचा आढावा घेतलाय। गाडीतील कॅमेरे तसंच वेग मर्यादेचा देखील फॉरेन्सिक पथकाकडून आढावा घेण्यात आलाय। फॉरेन्सिक पथक आपला अहवाल आता लवकरच सादर करणार आहे।